भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्रीकांतजी भारतीय, रवीजी अनासपुरे, निकुंजी कुलकर्णी, ओमप्रकाशजी चव्हाण, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज महाराष्ट्रामध्ये फडकलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात ही पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीत 60% जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या, जिंकल्या आणि विजयी सेलिब्रेशन करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये माननीय रवींद्र चव्हाणजी आलेले आहेत। रवी भाऊ, विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, विरोधकांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्रामध्ये विरोधक आता अस्तित्वाला देखील शिल्लक राहिलेले नाही। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात यश मिळालं, अगदी तसंच घवघवीत यश आज पंचायत पार्लमेंट पर्यंत भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। एका बाजूला विरोधक कुठेही नव्हते, तर दुसऱ्या बाजूला आम्ही महायुती म्हणून जवळपास 250च्या वर जागा रविभाऊ आपण जिंकल्यात आणि ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक होती। आमचे नेत्यांच्या निवडणुकीत असतातच, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत देखील आमचे नेते मागे राहत नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक विजयी करण्यासाठी देखील आमच्या नेत्यांनी जीवाचं रान केलंय। रवी भाऊंनी 40 पेक्षा जास्त सभा घेतल्या, देवेंद्रजींनी 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या। अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची निवडणूक विजयी करण्याचा प्रयत्न देखील झालाय। रवी भाऊ यशवंतराव चव्हाणांचं नाव ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत सर्वांना माहीत होतं। आज यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री कोण असतील तर देवेंद्रजी फडणवीस असतील आणि त्यांनी पार्लमेंट ते पंचायत पर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमल पोहोचवलं, भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचवला, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पोहोचवला आणि आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत विजयी झालेला आहे। या निमित्तानं मी माननीय प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं।